तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय गोमासे, कावेरी सीड्स। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 आपण गाव ओझे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आपला कावेरी सीडचा अल्मेडा जे तारेवरची फरशी आहे किंवा घेवडा आहे या लाईव्ह प्लॉटवरती आलेलो आहे। तर शेतकरी बंधूंनो, कावेरी अल्मेडाचे जर वैशिष्ट्य सांगायचे झाले तर साधारण लागवडीपासून 40 ते 45 दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो। त्यानंतर याला बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकसारखा माल असतो। त्यानंतर याची जी शेंग आहे ही सडपातळ आणि कलरबाज असल्यामुळे याला मार्केटला रेट सुद्धा खूप चांगले भेटतात। तर ज्या शेतकऱ्यांनी आपला कावेरी सीड अल्मेडा लावलेला आहे आपण थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊया। तर दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपले पूर्ण? अमोल आनंद झोपळे, गाव ओझे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। अमोल भाऊ, मला एक सांगा, साधारण हे क्षेत्र किती लागवड केलेलं आहे 1.5 एकर आहे। आणि बी किती लागलं? 1.5 एकरला याला 3 किलो लागले। 3 किलो। साधारण लागवड किती बाय कितीवर आहे? 1.5 फूट आहे। 1.5 बाय 5 1.5 बाय 5 वर तुम्ही लागवड केली। तर 1.5 बाय 5 वर लागवड केली तर साधारण तुम्हाला पहिला तोडा हा कितव्या दिवशी भेटलेला आहे? पहिला तोडा 45व्या दिवशी भेटला। पहिला तोडा 45व्या दिवशी भेटलेला आहे। साधारण आता तोडे किती झाले? आता 2 तोडे झाले, आज तिसरा तोडा चालू आहे। आणि लागवड कधीची आपली? 10 जुलै। 10 जुलैची लागवड आहे। आतापर्यंत 2 तोडे झालेले आहे आणि आजचा जो तोडा आहे हा तिसरा तोडा आहे। तर जो तुमच्या अगोदरचे 2 तोडे झालेले आहे याच्यामध्ये साधारण तुमचा माल किती गेलेला आहे मार्केटला? माल गेला 18 क्विंटल गेलाय। 18 क्विंटल मार्केटला माल गेलेला आहे। आणि साधारण जर पैशाच्या रूपात बोलायचं झालं तर आतापर्यंत पैसे किती झाले 2 तोड्यांमध्ये? 80,000 झाले आतापर्यंत। 2 तोड्यांमध्ये 80,000 रुपये झाले तुम्हाला। तर मार्केटमध्ये माल नेल्यानंतर इतर वाण आणि जो कावेरी अल्मेडा याच्यामध्ये रेटमध्ये काही तफावत जाणवते का? फरक आहे ना। काय फरक जाणवते? फरक आता बाकीचे घेवडे आता 3,000, 3200 असे तर 4,000, 4,500 म्हणजे साधारण 500-600 रुपयाचा रेटमध्ये फरक पडतो। याचं कारण काय असेल? कारण मालाला शायनिंग आहे, शेंग एकदम लांब आहे, मालाला उठावदार आहे, बरोबर उठावदार आहे। आता शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता 2 तोडे झाले आणि आता तिसरा तोडा बाकी आहे। तर तुम्ही प्लॉट मध्ये सेटिंग बघू शकता। अमोल भाऊ, आपल्या परिसरात किंवा महाराष्ट्रामध्ये जे घेवडा करणारे किंवा फरशी करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही कावेरी अल्मेडा बद्दल काय सांगाल? त्यांना एकच सांगा, कावेरी अल्मेडा घेवडा लावला पाहिजे, चांगलं आहे, मार्केटला पण चांगला। साधारण आता जो हा तुमचा तिसरा तोडा आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे? किती माल निघेल? 30 पोते पण निघतील या पुढेला। धन्यवाद। बुरशी 2 झाड